श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भोगी 2026 या दिवशी काय करावे, काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर एक खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे, जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच भोगीच्या दिवशी एक भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाही, ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करू. येत्या 13 जानेवारी 2026ला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे. भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात. तशी संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो. पहिल्या दिवशी भोगीचा, दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रातीचा, ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो. या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मानतो. तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर त्या दिवशी आवर्जून केल्या जातात. अशा पद्धतीने 3 दिवसांचा हा संक्रांत सण लवकर येत आहे. 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी. आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला आणि संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिला तिळवाचा कार्यक्रम केला जातो. जी लहान मुलं असतात म्हणजे 3 वर्षापर्यंतची मुलं, तर त्यांचं बोरनहाणसुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं. म्हणजेच रथसप्तमी या संक्रांत सणाचा शेवट म्हणता येईल असं म्हटलं तर काही हरकत नाही. आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचा आहे. कारण तीळ आपल्याला शरीराला उष्णता देण्याचे काम करतात आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले जातात. संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो. पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत किंवा ज्या आदित्य राणूबाईंचे व्रत म्हणतात तर ते सुद्धा या महिन्यामध्ये करण्याची पद्धत आहे. तर बघा, 13 जानेवारीच्या दिवशी मंगळवारी भोगी सण आहे. भोगीच्या दिवशी असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे. तिळयुक्त पाण्याने आपल्याला स्नान करायचं. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थामध्ये, त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा त्या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजेच दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे किंवा तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तरी चालेल. आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील. ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा ते आपलं घरी देखील असलेलं तेल वापरत असतील तर मग तुम्ही त्या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवायचा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील. मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते. भोगीच्या दिवशी दान करा, त्यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. बघा, भोगी म्हणजे काय? भोगीचा दुसरा अर्थ असा होतो की भोगी म्हणजे भोग. आपल्या देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला आपण भोग असे म्हणतो. भोग देणे म्हणजे काय? तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजे सुवासिनींना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालून किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो, यालाच भोगी देणे असे सुद्धा म्हणतात. आता भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात, जसे की
वांगी, पावटा, गाजर, वाटाणा, बटाटा, बोरं, शेंगदाणे, घेवडा, हरभरा. जसा भाग बदलेल तसा भाज्यांमध्ये बदल होतो. पण या भाजीला आपण लेकुरवाडी भाजी असं किंवा खेंगट किंवा शेंगसोला असं नावाने ओळखलं जातं. जी भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग तो भोगीची भाजी खातो तर तो कोणत्याही प्रकारचे आजार त्याला जडत नाहीत किंवा मग वर्षभर आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणामुळे, तर ते आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा कमी होतं. त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी आणि त्या भाजीबरोबर तीळयुक्त बाजरीची भाकरी म्हणजे तीळ लावलेली भाकरी किंवा तीळ लावून ज्वारीची भाकरी केली जाते तरी देखील चालते. भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणकोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड, लोणी, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, मूग डाळ, तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते आणि तीसुद्धा खाल्ली जाते. जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असतं. तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता. पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तुम्ही या दिवशी उपवास जर करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ती भाजी भाकरी खाऊन उपवास सोडायचा आहे. या दिवशी पितरांना बघा त्यांची आठवण करणे किंवा पितरांच्या नावाने दान करण्याची सुद्धा विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर हा गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता. आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणे शक्य असेल तर ते तुम्ही करा आणि मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो भव पितृदेव भव असे 11 वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने अर्घ्य देऊ शकता. याला आपण तर्पण असे म्हणतो. आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि त्यामध्ये आपल्याला ते ओंजळीने पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं. तर ते कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे. भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत. म्हणजेच या दिवसामध्ये आपण आनंद लुटू शकतो आणि आपला आनंद इतरांबरोबर वाटू सुद्धा शकतो. म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ घेऊन म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी कधी भांडू नका. तर एवढा हा सुंदर सण आहे. तर आपण या सणाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ देखील बनवा. या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणवाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका. तुम्हाला या सणवाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा. खूप जास्त अन्न बनवून ते वाया घालवू नका. जास्त बनवलं तर मग कुणाच्या तरी ते दान करा कोणाला, मग कोणाबरोबर तरी ते वाटून खायला विसरू नका. म्हणजेच अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल. कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो. आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो आणि बघा त्यामध्ये सुद्धा अन्नपदार्थाचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही. त्यानंतर बघा तुम्हाला जर पितरांच्या नावाने दानधर्म करण्याच्या साठी काही वस्तू देखील खरेदी करायच्या असतील किंवा मकर संक्रांतीसाठी दानधर्म म्हणून तुम्ही नक्की भोगीच्या दिवशी खरेदी करा. पितरांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवा. भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दानधर्म केले तरी चालेल. रात्री तुम्ही हे सर्व भोगीच्या दिवशीच विकत घेऊन या. तसेच
संक्रांतीचे वाण म्हणजे संक्रांतीचे सुगड देखील भोगीला खरेदी केले जातात. तसेच नवी नवरी देखील भोगीला आपल्या माहेरी तिळगुळ, साडी व वौसा घेऊन संक्रांतीसाठी जाते. तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती, तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेन. तर ती वस्तू आहे 7 घोड्यांचं चित्र असलेला फोटो. तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता. ज्यांना कर्ज, पैसा आणि आर्थिक बाबतीत अडचणी असतील तर त्या मिटून जाव्यात व तुमचे एक सामान्य जीवन सुरळीत व्हावे असं वाटत असेल तर मग तुम्ही हे 7 घोड्यांचे फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता. आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी, घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा, घरामध्ये कायम आनंदाचं वातावरण, उत्साहात राहावं आणि घरामध्ये काही जी कामं आहेत ती नेहमी थांबतात बघा, तर त्यांना एक प्रकारची गती मिळावी. तर या सर्व कारणासाठी तुम्हाला जर हा फोटो लावायचा असेल तर तो पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता. थोडक्यात काय, तर भोगीला आता आपल्याला काय काय करायचं आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत. त्याच्यातला पहिला नियम, भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत. म्हणजेच आपली वर्षभर सर्व भोग निघून जातील असं पूर्वीच्या लोकांचं म्हणणं असायचं. हे खरं आहे की फक्त अंधश्रद्धा हे माहीत नाही, पण आत्तापर्यंत चालत आलेली परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचं. तसेच अंगाला तिळाचं उटणं देखील लावायचं. महिलांनी संक्रांतीला केस धुवू नये म्हणून भोगीच्या दिवशीच केस धुवावेत. जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी या पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा होते. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी ती खावी. घरातील देवी देवतांना नैवेद्य दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील, जो खाईल भोगी तो राहील निरोगी, या म्हणीचा असा अर्थ आहे. दुसरं म्हणजे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवांची पूजा केली जाते. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यात तीळ, हळद, कुंकू, अक्षदा, गूळ आणि लाल पिवळे फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर भोजन करावे. त्यानंतर तिसरं बघा, काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासिनी देखील जेवायला घालतात. तरी प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नियम देखील हा पाळू शकता. चौथा नियम, मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. तसेच मकर संक्रांतीला म्हणजेच भोगीला या दिवशी मांसाहार, दारू सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहार घ्या. पाचवं बघा, या दिवशी घरामध्ये कलह, भांडणं, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. भोगी का साजरी करतात, तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते. कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे. आणि त्यामुळे यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकवले जातात. असे पीक वर्षानुवर्ष यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला करत असतात. तर पहा, भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो. आपण कडू कारले किंवा कांदा लसूण याचा वापर या दिवशी आवर्जून टाळावा. कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. या 2 भाज्या राहू केतू यांचा प्रतीक मानले जातात. या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. तसेच कडू कारले, मकर संक्रांतीचा सण हा नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. कारले हे कडू भाजी आहे. आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुता येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कारल्याची भाजी ही आपल्या घरात अजिबात बनवायची नाही. तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा, लसूण, कांदा या दिवशी कटाक्षाने आवर्जून टाळायचे. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याला महत्त्व आहे.
तेवढेच महत्त्व या दिवशी घरामध्ये खिचडीसुद्धा बनवली जाते आणि खिचडीमध्ये प्रामुख्याने एक प्रकारच्या डाळी वापरल्या जातं. परंतु हीच खिचडी बनवताना आपल्याला चुकूनही मसूर डाळीचा वापर अजिबात करायचा नाही. कारण वास्तुशास्त्रानुसार भोगीच्या दिवशी मसूर डाळ सेवन करू नये. असे केले तर तुम्ही भाज्यांचं सेवन केलं तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भोग भोगावे लागतील. घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल. म्हणून या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. कारण हा दिवस सात्विकतेचा आणि तामसिक पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटांना सामना देखील करावा लागतो. म्हणून या दिवशी आपल्याला हे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी तिळाचा कूट घालून केली जाते. शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच वेळी व्यक्ती साजरे करतात. तसेच या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. तर मैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात. तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.